माझं जेवढं वजन आहे ना त्याच्यापेक्षा अर्धं वजन माझ्या बॅगेतच आहे. मग खूप त्रास पडतो मला. आम्हाला शाळेत सगळ्याच वह्या आणायला सांगतात म्हणून आणि नाही आणल्या तर रिवर्क घ्यायला सांगतात. जड तर असतं कारण 10 पिरियड असतात, त्याप्रमाणे सगळी पुस्तकं आणावी लागतात. क्लास 3rd फ्लोअरवर आहे तर 3rd फ्लोअरपर्यंत त्यांना घेऊन जावी लागते बॅग. बर्डन जर कमी होत असेल तर करायला पाहिजे, पण टीचर्स म्हणतात की आता आमचा पण त्याच्यात काही इलाज नाही आहे. कारण जे पिरियड असतात ते काही टीचर्स असं म्हणतात की याच्याऐवजी एवढंच आणा, तसं टीचर्स त्यांच्या हिशोबाने करतात, पण जे असतं पिरियड्स आहेत ते तर घेऊन जावेच लागतात. मला असं वाटतं जेवढे पिरियड आहेत तेवढेच फक्त पुस्तकं आणि वह्या द्याव्यात. आता चित्रकला हा विषय आहे ड्रॉइंगचा, तर नेहमी ॲटलिस्ट ती वही तरी ॲटलिस्ट शाळेत ठेवावी असं मला वाटतं. कारण सगळ्याच वह्या तुम्ही सांगता, कारण सगळे पिरियड होत नाही, काय पिरियड ऑफ जातात. तर मला असं वाटतं जेवढे पिरियड आहेत तेवढेच फक्त घेऊन जावेत पुस्तकं आणि वह्या. एक्स्ट्रा देऊ नाही आहेत असं मला वाटतं. कारण त्यांचं वजन केवढं आणि त्यांचं दप्तर केवढं, त्यांच्याच पाठीला त्रास होतं. अशी मुलं वाकून चालतात अक्षरशः. मग ते बरोबर नाही आहे असं मला वाटतं. मुलांना ते ओझं घेऊन पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा चढताना प्रॉब्लेम होतो. तर त्यांच्या खांदेदुखीचा त्रास भरपूर मुलामुलींना आहे, की आम्ही पण प्रयत्न करतो की हो लवकरात लवकर जेवढं त्यांचं दप्तराचं ओझं कमी कसं होईल त्या संदर्भात आम्ही चर्चा केली होती. पण आता काय पिरियड असे आहे त्यांच्या वर्षाचं म्हणजे पहिल्याच दिवशी सगळं एक वर्षाचं पूर्ण ते बुक होतं काय टाईम टेबल त्यांचं. त्याच्यामुळे ते मध्ये असं काय त्यांना रिड्यूस करता येत नाही. कारण भरपूर आमचे मित्र जे आहेत त्यांच्या मुलींना भरपूर प्रॉब्लेम आहे. मानेचे खांद्याचे त्रास भरपूर मुलांना आहेत. सरकारकडनं अपेक्षा की त्यांनी ह्याच्यात खरंच लक्ष घालावं. कारण इथे काय मॅनेजमेंटचा व्यवस्थापनाचा किंवा शाळेचा संबंध नाही. मला असं वाटतं सरकारनेच ते जर ह्याचं लक्ष घातलं ना तर फार बरं होईल. कारण काय पुढे मागे आज ते कळत नाही 1ली ते 10वी, नंतर त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नंतर क्रिएट होतात. ओझं कमी करणार म्हणजे अजून काय करणार, त्यांचे पिरियड्स कमी करायचे का? ते तर काय शक्य, ते गव्हर्नमेंट काय हे करतील त्याच्यामध्ये वाटत नाही. असं केलं तर चांगलं होईल. बॅगा इतक्या जड आता असतात ना, शाळेची पुस्तकं आता मोठी करून ठेवलीत त्या लोकांनी. पहिला छोट्या पुस्तक होते ना असे म्हणजे साईजने, आता मोठे केलेत. त्याच्यामुळे काय होतं मुलांना हेवी बर्डनमुळे काय होतं बॅगांचं वजन म्हणजे कसं एवढं की त्यांचे खांदे दुखायला लागलेत. आणि रोजची जी तक्रार असते की माझे खांदे दुखतात, म्हणून काय करायचं. स्पेशलिस्टला पण दाखवलं डॉक्टरांना आम्ही, म्हणजे ते हे मसल पेन आहे म्हणून त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी. की म्हणे काय करणार आता मग. I think that what is the present education system, it should have been improved, because the children today at 4th, 5th standard, they have such a huge heavy bag that they can't afford, and parents have to take it. And because small children can't afford, I want there should be some improvement. At least some syllabus should be changed, and even the books which are there, it should be reduced in minimum level, so that at least students can carry their own bag. The parent don't have to take it. दप्तराचं ओझं जास्त झाल्यामुळे त्यांना मणक्याचे त्रास वगैरे जाणवायला लागलेले आहेत. आणि कुठेतरी अशी गोष्ट आली की लहानपण हरून गेलं आहे त्या लहान मुलांचं. म्हणजे जे लहानपणा गोष्टी त्यांनी खेळायला पाहिजे, बाहेर मैदानी खेळायला पाहिजे, तर आज मुलं शाळा झाली की घरचा अभ्यास झाली की ट्युशन झाली की ट्युशनचा अभ्यास. त्यामुळे त्यांना वेळच भेटत नाही स्वतः खेळायला, त्यांचा व्यक्तिगत विकास होत नाही. घरापासून शाळेपर्यंत दप्तर वागवत न्यावं लागतं, आणावं लागतं. आणि शाळेपासून जिथं त्यांचा स्टॉप आहे तिथं पण त्यांना ते दप्तर न्यावं लागतं. म्हणजे ओझं बऱ्याच वेळा त्यांना ते वागवावं लागतं. त्यांना ठेवण्याचा प्रश्न येतो, वर्गात ते मोठं जाड दप्तर ठेवायचं कुठं हाही प्रश्न आहे. प्रत्येक विषयासाठी 100 पानी वही घातली जावी, आणि ती पण प्रत्येक विषयाला 1 अशा पद्धतीनेच घातली जावी. मुलापेक्षा दप्तराचं ओझं जास्त दिसतं, आणि खरोखर ही गोष्ट कुठं शासनानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि याच्यावर काहीतरी शोध मोहीम काढणं गरजेचं आहे.